नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, मी मस्त असं मटर फ्लॉवरची तुम्हाला रस्सा भाजी करून दाखवणार आहे, म्हणजे ग्रेव्ही टाईप भाजी करून दाखवणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो, हार्टचा त्रास होतो, ते लोक कांदा खोबऱ्याचा वापर करत नाही। तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर भाजी केली तरी भाजी ही तुम्हाला नक्की आवडेल। एक नंबर अशी भाजी होती। चला तर मग हे बघा, मी मटर फ्लॉवर छान असे उकडून घेतलेले आहे, मटर पण उकडून घेतलेले आहेत आणि फ्लॉवर पण उकडून घेतलेले आहे। फ्लॉवर पण असे छान उकडले आहेत आणि मटर पण। आता त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा। आता हे मी मटर हिरवे असे छान असे उकडून घेतलेले आहेत। हे बघा, फ्लॉवर पण हे मी गावठी फ्लॉवर घेतलेले आहे, ते पण भात छान लागतं। आणि मगज आणि काजू अर्धा एक तास असं छान असं भिजत ठेवलेलं आहे। काजू आणि मगज आपल्याला वाटून घ्यायचे। थोडेसे काजू मी असे ठेवून देणार आहे भाजीत घालायला, थोडे यामध्ये वाटून घेणार आहे, कारण जरा मुलांना असं खायला मिळालं तर जरा आवडतं त्यांना। आणि कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करणार आहे। कांदा खोबऱ्याचं अजिबात मी वाटण न करता ही भाजी करणार आहे। एक नंबर अशी भाजी होते। तर आता आपण वाटण करायला घेऊया। एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि कांदा घालून कांदा आपल्याला थोडा नरम होऊ द्यायचा आहे। कांदा नरम झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे, म्हणजे असं जसं आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो त्याच प्रकारे करायचं आहे। आता मी आलं, लसूण आणि टोमॅटो सगळं आता हे एकत्र करून आपल्याला थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला या पॅनमध्ये परतवून घ्यायचं। आता हे मी चांगलं नरम होईपर्यंत छान असं परतवून घेते, जेणेकरून आपण जर असं परतवून घेतलं ना तर आपल्याला ग्रेव्ही जास्त अशी शिजवायला लागत नाही। आणि जर तुम्ही कच्चं असं वाटून घेतलं तर तुम्हाला ग्रेव्ही चांगली आधी शिजवून घ्यायची आहे, नंतरच त्यामध्ये तुम्ही मटर फ्लॉवर घ्यायचं। आता हे मी गॅस बंद करून कढीपत्ता, कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करून झाल्यावरच आपल्याला ही थंड झाल्यावर मिक्सरमधून आपल्याला हे जे वाटण तयार केलं आहे ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता एका पॅनमध्ये एक पळी मी तेल घालून घेतलं आहे। एक पळी तेल घातल्याच्यानंतर एक चमचा जिरं घालून घेतलं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं तडतडल्यानंतर ही बघा, मी मिक्सरमध्ये ती ग्रेव्ही आहे ती करून घेतली आहे आणि ग्रेव्ही करून आपल्याला ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे। आपण वाटण म्हणजे आपण ते भाजलेलं आहे, जे वाटण आपण तयार करत होते, कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, तरी पण आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी थोडीशी ह्यामध्ये जरासं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून पाणी घालून घेतलं। आता आपल्याला व्यवस्थित परतून त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे, जसं काय हिंग, लाल तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही घातलात तरी चालतील। आता हे मसाले घातल्याच्या नंतर आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी मसाल्यामध्ये परतवून घ्यायची, जेणेकरून मसाल्याचा जो कच्चापण असतो ना तो पण निघून जातो। त्याच्यामुळे तुम्ही जर कोणत्याही भाज्यांना अशा परतवून घेतल्या मसाल्यामध्ये तर तुमच्या भाज्यांना चव चांगली येते। तुम्हाला जर अजून तिखट कमी जास्त करायचं असेल ते तुम्ही करू शकता, कारण आपल्याला ह्यामध्ये मगज आणि काजू वाटलेली त्याची पेस्ट घालणार आहे। मग तुम्हाला जर वाटलं मगज आणि काजू घातल्यावर आपली जर भाजी गोडच होते तर तुम्ही मसाल्याचे कमी जास्त अधिक करू शकता। आता ही मी ग्रेव्ही व्यवस्थित बघा पाणी घातलेलं आता मी व्यवस्थित अशी परतून घेतली। मग आता हे उकडलेले फ्लॉवर, उकडून घेतलेला मटर, कारण काय माहिती आपण उकडून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे, लवकर आपली भाजी पटकन होऊन जाते। कारण वाफेवरती आपण मग जास्त वेळ शिजवत बसलं ना तर भाजीला जरा वेळ लागतो, त्यामुळे ही अशा प्रकारे मस्त अशी उकडून घ्यायची। कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये पण मटर फ्लॉवरची भाजी छान होते। आता हे मी कसुरी मेथी घालून घेतली आहे आणि अशा वाटणामध्ये पण छान होते। तुम्ही दोन्ही प्रकारे केलात तरी चालेल, किंवा किसून खोबरं घालून तरी केलात तरी चालेल। सध्या कसे मटर बाजारात मिळतात आहेत ना, त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अशी भाजी मटरची केलात, आलू मटर किंवा असं म्हणजे फ्लॉवर मटर, असं तुम्ही पनीर मटर, अशा प्रकारे तुम्ही भाज्या करू शकता, छान लागतात अशा ग्रेव्हीमध्ये केलात तर। आणि आता आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून ही आता आपल्याला थोडीशी भाजी शिजवून घ्यायची। तसे प्रकारे फ्लॉवर आणि मटर शिजले गेलेले आहेत, पण आपल्याला आता ही व्यवस्थित अशी ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी शिजून घ्यायची, कारण ग्रेव्ही वगैरे पण आपली चांगली शिजली जाते। जरी आपण ती ग्रेव्ही परतवली आहे तरी पण पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची, कारण ते एकजीव होऊन जातं। आणि मी थोडेसे काजू ठेवले आहेत ना ते पण घालून घेते, कारण मुलांना ना असे काजू भाजीमध्ये मिळाले ना मुलांना भाजी खायला जरा बरं वाटतं। आणि तुम्ही बघा, जर असतील तर काजू ना अशा मटर फ्लॉवरच्या भाजीमध्ये, पनीरमध्ये थोडेसे जरी तुम्ही काजू घातलात ना तर मुलं आहे ना तुमची भाजी आवडीने खातील। आणि जे मी वाटण तयार केलेलं आता ते थोडं घालून घेते याच्यामध्ये, बाकीचं वरती आपलं आपण सजावटसाठी ठेवलं तरी चालून जातं। तर आता हे मी यामध्ये थोडं घालून घेतलं आहे। आणि हे जरी तुम्ही मगज आणि काजूची पेस्ट जरी वाटण घातलं ना भाजीला, तुमच्या मटर फ्लॉवरची भाजी असू दे, पनीरची भाजी असू दे, खूप छान चव येते मंडळी। तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, मस्त अशी भाजी येते। आणि त्यामध्ये कसुरी मेथी घालायला मात्र अजिबात विसरू नका, भाजीला छान अशी चव पण येते आणि भाजीला रंग पण येतो। आता मी बघा हे मस्तपैकी
हे घातलेलं आहे वाटाणे वगैरे. ते बघा आधी शिजलेले होते, तरी पण पुन्हा तुम्हाला मी दाखवते शिजले की नाही ते बघा आपले मस्तपैकी शिजले गेलेले आहे. मटर हे पटकन शिजतात, त्याला काय वेळ लागत नाही शिजायला. तर हे बघा आता मटर आपली भाजी अशी, आणि थंड झाल्यावर पण ही भाजी चांगली सुकून जाते. आपल्याला जर जास्त ग्रेव्ही असेल तर तुम्हाला जास्त पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही जास्त ठेवू शकता. एक नंबर अशी भाजी होते. आता आपण त्यावरती गॅस बंद करून कोथिंबीर घालून घ्यायची. मंडळी अशा प्रकारे ह्या वाटणामध्ये तुम्ही नक्की करून बघा, एक नंबर अशी भाजी झालेली आहे, मस्तच लागते. हे बघा मंडळी, छान मटर फ्लॉवरची रस्सा ग्रेव्हीवाली छान अशी तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.